मी ज्योतिषी प्रसाद गोखले। व्हिडिओ पाहण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा। ऑगस्ट 2024 हा महिना कर्क राशीच्या जातकांसाठी कसा जाईल ते आपण पाहणार आहोत। प्रथम स्थान, ऑगस्ट 2024 महिन्यात रवी प्रथम स्थानात आहे। कर्क राशीच्या जातकांमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे। कुटुंबात आपापसातले संबंध चांगले राहतील। घरात आणि कुटुंबावर खर्च कराल। द्वितीय स्थानात बुध शुक्र आहेत। घर सजावट, नवीन वाहन, घरात नवीन वस्तू खरेदी करण्याचे योग आहेत। खाण्यापिण्यावर बंधन ठेवा। तृतीय स्थान, तृतीय स्थानाचा कन्येचा स्वामी बुध द्वितीय स्थानात शुक्राबरोबर आहे आणि केतू तृतीय स्थानात विराजमान आहे। भावंडांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे। भावंडांबरोबर वादविवाद टाळा। चतुर्थ स्थान, चतुर्थ स्थानात तूळ रास आहे। तूळ राशीचा स्वामी शुक्र द्वितीय स्थानात आहे। नवीन घर अथवा वाहन खरेदी करू शकता। बाहेरचे खाण्याचे शक्यतो टाळा। पंचम स्थान, पंचम स्थानात वृश्चिक रास आहे आणि वृश्चिकेचा स्वामी मंगळ वृषभेत गुरु बरोबर लाभत आहे। प्रेम संबंधात संततीशी वादविवाद टाळा। शिक्षणात अडथळे येऊ शकतात। एकाग्रता वाढवा। षष्ठ स्थान, षष्ठ स्थानात धनुरास आहे आणि धनु राशीचा स्वामी गुरु लाभस्थानात मंगळाबरोबर आहे। आजारपणावर खर्च होण्याची शक्यता आहे। नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे। मित्रपरिवार आणि नोकरीत वादविवाद टाळा। सप्तम स्थान, सप्तम स्थानात मकर रास आहे। त्याचा स्वामी शनी अष्टमात आहे। कोर्ट कचेरीपासून सावध राहा। पती अथवा पत्नीसोबत वादविवाद टाळा। पार्टनर असलेल्या व्यवसायात वादविवाद टाळा। अष्टम स्थान, अष्टम स्थानात शनी विराजमान आहेत। नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे। वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या। आरोग्य सांभाळा। नवम स्थान, नवम स्थानात राहू विराजमान आहे। चांगली संगत करा। पूजापाठ अध्यात्मात रुची निर्माण होईल। दान धर्म कराल। वडिलांशी वादविवाद टाळा। दशमस्थान, दशमात मेष रास आहे आणि स्वामी मंगळ लाभस्थानात आहे। कामधंद्यांच्या बाबतीत धनलाभ होण्याची शक्यता आहे। नोकरीत वरिष्ठांशी वादविवाद टाळा। एकादश स्थान, एकादश स्थानात मंगळ गुरु विराजमान आहेत। आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। मित्रांसोबत वादविवाद टाळा। मोठमोठ्या व्यक्तींच्या ओळखी अथवा मैत्री होईल। द्वादश स्थान, द्वादश स्थानात मिथुन रास आहे। मिथुन राशीचा स्वामी बुध द्वितीय म्हणजे धनस्थानात। प्रवास करताना वस्तू सांभाळून न्या। हरवण्याची अथवा चोरी होण्याची शक्यता आहे। अनपेक्षित खर्च होऊ शकतात।